मालेगाव जन्मदाखला घोटाळा प्रकरण, नायब तहसीलदार पत्नीच्या खात्यात पैसे घेऊन मालमत्ता खरेदी। बहुचर्चित नाशिकच्या मालेगावातील जन्मदाखला घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले नायब तहसीलदार संदीप धारणकर व त्यांच्या पत्नी दीपाली धारणकर यांच्या पोलीस कोठडीमध्ये न्यायालयाने सोमवारपर्यंत वाढ केली आहे। धारणकर व त्यांच्या पत्नीच्या नावावर ऑनलाईन सेंटर धारकांनी पैसे पाठवल्याचे निष्पन्न झाले असून मोठ्या प्रमाणावर जन्मदाखला घोटाळा प्रकरणी त्यांच्या नावे पैसे जमा झाले आहेत। नायब तहसीलदार धारणकर यांना कोर्ट दाखल केले होते। परत नवराबाची देखील आज काय छावणी पोलीस स्टेशन यांच्याकडे जे 2 CR दाखल आहेत 51 आणि 40/2025 सालातले, यापैकी 51 CR मध्ये पूर्वी धारणकर आणि त्यांच्या पत्नी यांना अटक करण्यात आलेली होती। तपासाच्या ओघात असं देखील लक्षात आलं की CR नंबर 40 जो आहे त्या 40 मध्ये या दोघा पती पत्नींचा सहभाग आहे आणि त्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पैसे जमलेले आहेत आणि ते पैसे याच गुन्ह्यातील इतर जे आरोपी आहेत, ज्यांना एजंट्स म्हटलं गेलं आहे, जे इथल्या कॉम्प्युटर सेंटर्सचे चालक आहेत, अशांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खात्यात पैसा हस्तांतरित झालेला आहे आणि हा हस्तांतरित झालेला पैसा त्यांनी अचल अशा संपत्तीत गुंतवलेला होता। याबद्दलचा शोध घेण्याकामी त्यांना दोघांनाही वर्ग करून घेण्यात आलं होतं पोलीस कस्टडीत। साधारणतः 8 तारखेपासून पोलीस कस्टडीमध्ये ते आहेत आणि आज देखील मेहरबान कोर्टाने तपास ज्या पद्धतीनं पुढे चाललेला आहे त्याचा सगळा अंदाज घेऊन तपास योग्य रीतीने पुढे चालला आहे, यासाठी त्यांची येत्या सोमवारपर्यंतची पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि येत्या सोमवारपर्यंतच्या पोलीस कस्टडीत सदर आरोपींनी कुठे चल अचल संपत्ती घेतलेली आहे त्याच्या सगळ्या माहिती काढण्याचं कामकाज चालू आहे। आपण